काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्रामध्ये काल आपण बघितलं भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कलियुगातला हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मुंजबंध झाल्यानंतर, व्रतबंध झाल्यानंतर 40 वेदांचं पठण यांनी केलं। 7 वर्षापर्यंत मुके आहेत असं सर्वश्रुत असणारे आमचे भगवान जगद्गुरु सद्गुरु त्रिकालज्ञानी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 4 वेदाचं पठण केलं। सगळे विस्मय करत राहिले आणि नंतर त्यांनी आईकडे जाण्याची परवानगी मागितली की आता आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये तीर्थाटन करू दे। जेव्हा आईने नाही सांगितलं त्यावेळेस त्या माता पुत्रांमध्ये म्हणजे आमच्या जगद्गुरु सद्गुरु नरसिंह सरस्वती आणि त्यांची माता अंबा यांच्यामध्ये अतिशय सुंदर असं ज्ञान प्रबोधन करणारं, ब्रह्मज्ञान सांगणारं, तत्वज्ञान सांगणारं असं संभाषण झालं। शेवटी जगद्गुरु नरसिंह सरस्वती यांच्या मताला होकार देऊन मातेला परवानगी द्यावी लागली, पण मला मूल नाही, तू एकटाच आहे। आणि मग सद्गुरूंनी तुला 4 मुलं होतील असं आश्वासन दिलं। तरीही एक मुलगा होईपर्यंत सद्गुरू तिथे राहिलेले आहेत। तो एक पहिला त्यांना जुळं अपत्य झालं, 2 मुलं झाली। ती मुलं 3 महिन्याची झाल्यानंतर सद्गुरूंनी सांगितलं, आई आता मला परवानगी दे, अगं याच्यानंतर तुला 2 मुलं होतील, नंतर 1 मुलगी होईल, हा आशीर्वाद दिला। तुला परत आमची भेट घेण्याची इच्छा आहे तर 30 वर्षांनी आम्ही परत येऊ, तुला दर्शन देऊ। अनेक प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत। तुम्ही सुखाने नांदाल, पुत्र पौत्र होतील, दीर्घायुष्य व्हाल, सौख्य प्राप्ती होईल, असे सगळे आशीर्वाद देऊन सद्गुरू निघाले। गावाच्या वेशीपर्यंत त्यांना माता पिता सोडायला आले। त्याच्या आधी गावातील लोकही त्यांना बऱ्याच दूरपर्यंत सोडायला आली होती। शेवटी माता पिताच राहिले आहेत। हा अतिशय मोठा भावनिक क्षण होता बरं। 8 वर्षाचा मुलगा तपाला निघालेला आहे आणि आई वडील त्याला निरोप देण्याकरता त्याच्या मागे मागे चालतायत। खरंच सांगितलं मी कालही काय दृश्य असेल होते। वेशीपर्यंत आल्यावर माता पित्यांना मुलांनी थांबवलं। सद्गुरूंनी सांगितलं, आता बस, तुम्ही आता परत जा, सुखाने संसार करा, माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाशी आहे। अगं जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील, आईला सांगतायत, माधव तर निशब्द आहे, चर्चा सर्व मातेशी होतीये। माता प्रश्न उपस्थित करते, पुत्र त्याला उत्तर देतोय। हे आपण काल आणि परवा 2 दिवस बघितलं। माधव तर निशब्द आहे, काय बोलावं त्याला काहीच सुचत नाहीये।
शेवटी तिला सांगतो, जेव्हा जेव्हा तू माझं स्मरण करशील मी तुझ्या बाजूलाच असेन. हाही आशीर्वाद देऊन झाला. तरीही आईचं दुःख बघितलं आणि मग आईच्या डोक्यावर हात ठेवून आईला तिचा मागच्या जन्माची आठवण करून दिली की मागच्या जन्मामध्ये तू अंबिका होतीस, मी श्रीपाद श्रीवल्लभ होतो आणि त्या जन्मात तू वर मागितला होतास की तुमच्यासारखा विद्वान ज्ञानसंपन्न जगद्गुरु असा पुत्र माझ्या पोटी पुढील जन्मात यावा. हा तू वर मागितला होतास आई. आठवतो तुला? आठवतंय? म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला मागचा जन्म आठवाला कारणीभूत झाले. तिला तिचा मागचा जन्म आठवून दाखवला. तिने ते श्रीपादांचं मागच्या जन्मातलं रूप बघितलं, तिला आठवलं, तिने साष्टांग नमस्कार घातला. आता या मुलाला अडवण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण मागितल्याप्रमाणे हा जगद्वंद्य होणार आहे, हा जगद्गुरु होणार आहे, हा ज्ञानसंपन्न होणार आहे. हे सगळं त्या जन्मात आपण मागितलं होतं आणि त्याची ही फलश्रुती आहे. आई वडील घरी आले. इकडे सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही बद्रीवनात जातो आणि बद्रीवनात जाता जाता रस्त्यामध्ये त्यांना आनंद कानन म्हणजे काशी क्षेत्र लागलं. तेव्हा काही गाड्या नव्हत्या. मजल दर मजल करत प्रत्येक ठिकाणी जावं लागायचं. 8 वर्षाचा मुलगा मजल दर मजल करत काशी क्षेत्रामध्ये पोहोचलाय. या काशी क्षेत्राचं काय वर्णन करावं? गुरुचरित्रामध्ये काशी क्षेत्राचा अध्याय येईल, त्यावेळेस याचं वर्णन इत्तंभूत होईल. पण आता भगवान दत्तात्रय काशी क्षेत्री पोचले. ज्या ठिकाणी साक्षात विश्वेश्वर विश्वनाथ भगवान शिव ज्या ठिकाणी वास करतात ते हे क्षेत्र काशी आहे. आणि अशा काशी क्षेत्रामध्ये नरसिंह सरस्वतींचं आगमन झालंय. काय वेश आहे? बटू आहे, कपाळी भस्म आहे. राहोनी तया स्थानी, त्या ठिकाणी राहून हे गुरु शिरोमणी त्रिकालज्ञानी त्रिभुवनाचे पालनहार तारणहार, त्रिभुवन पालक, त्रिभुवन निर्माते गुरु शिरोमणी अनुष्ठान करतायत काशी क्षेत्रामध्ये. बघा, आश्चर्य आहे, महद आश्चर्य आहे. रोज विश्वेश्वराचं दर्शन करावं, आत्मारामाची पूजा करावी, अनुष्ठान करावं, अष्टांग योग करावे. 8व्या वर्षामध्ये सद्गुरूंचं वय लक्षात घ्या. ब्राह्मी मुहूर्तावर उठावं, साधना करावी, विश्वेश्वराचं दर्शन करावं, आत्मारामाची पूजा करावी, अष्टांग योग करावे. आपण किती वाजता उठतो याचा विचार करा. हा 8 वर्षाचा बालक आहे. अशा प्रकारे तप करतायत, अनुष्ठान करतायत. त्या काशी क्षेत्रामध्ये यांच्यापेक्षाही तप करणारे आणखीन ऋषीमुनी होते, पण यांच्या एवढा लहान कोणीही नव्हता.
सद्गुरू दिसाला लहान होते हो, पण या सगळ्यांपेक्षा सद्गुरू हे निश्चित मोठे होते. तया काशी क्षेत्रात तापसी असती अनेक बहुत. भरपूर तापसी होते, भरपूर तप करणारे होते, भरपूर अनुष्ठान करणारे होते. त्याच्यामध्ये संन्यासी होते, यती होते, अवधूत होते. कोण कोण होते तिथे तप करणारे? अहो संन्यासी पण होते, यती पण होते, ब्रह्मचारी पण होते, तापसी पण होते, अवधूत पण होते. आणि तेही अतिशय दारुण असं तप करत होते. दारुण तप करणारे हठयोगी सुद्धा होते, योग साधना करणारे योगी होते. आणि या सगळ्यांमध्ये सद्गुरू ब्रह्मचारी होते. अहो हा ब्रह्मचारी योगाभ्यास अतिशय व्यवस्थित करत होता. आणि त्यांचा तो योगाभ्यास बघून, त्यांची ती साधना बघून सगळ्या लोकांना अतिशय आश्चर्य होत होतं. काय हे? अहो केवढासा मुलगा आहे हा, ब्रह्मचारी आहे, 8 वर्षाचा आहे, काय योगाभ्यास करतोय, काय तप करतोय, काय साधना करतोय. अहो बघा हो हा ब्रह्मचारी. एक दुसऱ्याला सांगत होते, बघा बघा हा ब्रह्मचारी बघा, अहो नाना प्रकारचं तप करतोय. अहो याचा या वयामध्ये याला हे वैराग्य कसं काय आलं? कसं हे वैराग्य आहे या वयात? अहो हा निर्लिप्त आहे, कोणाकडेही बघत नाही, आपला वेळ वाया घालवत नाही, फक्त साधना करतोय. हे साधकाचं तत्व आहे, फक्त साधना करणे. म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी, कैसे वैराग्य याचे उदरी, निर्लिप्त असे परियसा. निर्लिप्त आहे, वैराग्य ठासून भरलेला आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, वय काय आहे बघा, लक्षात ठेवा. याला स्वतःला याच्या शरीराचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. योगाभ्यास करतोय, अनुष्ठान करतोय, तप करतोय, पण माझ्या शरीराला काही होईल यत्किंचितही याच्या मनामध्ये नाहीये. याला आपल्या शरीराचा स्वार्थ नाही, हा खरं सांगतो. एक दुसऱ्याला ते सांगायचे की हा निर्लिप्त वैरागी, शरीर स्वास्थ नसलेला, हाच खरा संन्यास पदाला योग्य आहे, हाच खरा संन्यासी बनू शकतो. यांनी संन्यास आश्रम घ्यावा. संन्यास या शब्दाचा अर्थ मुळात लक्षात घ्या, षडन्यासा इति संन्यासा. ज्यांनी काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड रिपूंवर विजय मिळवला आहे. याला मोह नाही, हा मायेमध्ये अडकत नाही, याला राग नाही, याला आसक्ती नाही. असे सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत, तर तोच खरा संन्यासी होऊ शकतो. मला बाकीच्यांविषयी बोलायचं नाही. असा संन्यासी कलियुगामध्ये हाच होऊ शकतो. शरीर स्वार्थ नाही असी योग्याय हा संन्यासी, हा संन्यास पदा करता योग्य आहे. त्रिकाल स्नान करतोय मणिकर्णिकेमध्ये. अहो त्याची साधना, त्याचं अनुष्ठान बाकी सगळेजण बघतायत. त्यामुळे ते म्हणतात हा खरा संन्यासी व्हायला योग्य आहे. रोज त्रिकाल स्नान करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ मणिकर्णिका तीर्थामध्ये.
आज थंडी वाजली म्हणून आज नको आंघोळ करायला असं हा म्हणत नाहीये. तिथे अनेक यती होते, अनेक संन्यासी होते. ते सगळे एका वृद्ध यतीपाशी गेले. आता हा वृद्ध यती, वृद्ध संन्यासी कोण होता? तर त्याचं नाव होतं कृष्ण सरस्वती. हा वृद्ध होता, यती होता, संन्यासी होता. बर नुसता संन्यासी, नुसता यती, वृद्ध असा नव्हता, तर हा त्रिकालज्ञानी होता. कोण? कृष्ण सरस्वती. तो केवळ ब्रह्मज्ञानी, तो ब्रह्मज्ञानी होता, महामुनी होता. आणि प्रत्येकाकडे तो स्नेहभावाने बघणारा असा ज्ञानसंपन्न यती होता. ज्याच्याकडे द्वेष, मत्सर, तिरस्कार, क्रोध हे काहीही नव्हतं, असा हा यती होता. तो सगळ्या यतींना म्हणतोय, अहो हा नर, याला मनुष्य म्हणू नका, ब्रह्मचारी म्हणू नका. न म्हणा नर ब्रह्मचारी, या ब्रह्मचार्याला मनुष्य म्हणून संबोधू नका. हा अवतारी पुरुष आहे, हा अति तापसी आहे, हा घोर तप करतोय. आमच्या सद्गुरूंविषयी बोलतायत, नरसिंह सरस्वतींविषयी. तो वृद्ध कृष्ण सरस्वती ब्रह्मज्ञानी, तो बाकीच्या यतींना, बाकीच्या संन्याशांना, बाकीच्या तापसांना सांगतोय, अहो याला मनुष्य म्हणून संबोधू नका. हा अवतारी पुरुष आहे, हा महान तापसी आहे, हा विश्वामध्ये वंद्य आहे. हा खरोखर विश्ववंद्य दिसतोय मला. हा वयाने लहान दिसतोय, मान्य आहे, पण याला जर तुम्ही लहान आहे म्हणून नमस्कार केला नाही तर ते योग्य नाही. कारण याची ही मूर्ती त्रिभुवनामध्ये प्रख्यात आहे. अहो हा आम्हाला सुद्धा, मला सुद्धा कृष्ण सरस्वती सांगतायत, हा मला सुद्धा वंद्य आहे. अहो तुमच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ तुम्ही मला मानता, मला वृद्ध मानता, मला ब्रह्मज्ञानी मानता, मला ज्ञानवंत मानता, पण मला सुद्धा हा वंद्य आहे. याला लहान मूल म्हणून अवहेर करू नका. वयसा धाकटा म्हणून, लहान म्हणून नमन न कराल तुम्ही मुनी, तुम्ही जर नमस्कार केला नाही. अहो हा प्रख्यात मूर्ती आहे त्रिभुवनातली. फक्त भूतलावाबद्दल नाही सांगत आहेत, त्रिभुवनातली ही प्रख्यात मूर्ती आहे. आणि ही मूर्ती आम्हाला सुद्धा वंद्य आहे. वार्धक्यपणे आम्ही यासी वंदिता दुःख सकळांसी, विशेष आम्ही संन्यासी. आम्ही वयस्कर असलो, वार्धक्य आहे, याच्या वंदनाने दुःख जातात. आम्ही विशेष संन्यासी आहोत. पण जे लोक मूर्ख लोक आहेत, जे याची निंदा करतील, म्हणून आम्ही विनवूयासी. आता आम्ही त्याला विनंती करू. लहान आहे आमच्यापेक्षा, आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, आम्ही वार्धक्य आहे, आम्ही वृद्ध आहोत. हा आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तरीही आम्ही यासी विनवू. कशा करता? परोपकारासी, दुसऱ्यावर उपकार करण्याकरता. हे बालका, हे ज्ञानवंता, तुम्ही संन्यास घ्या आणि त्यामुळे सगळ्यांची भक्ती स्थिर होईल.
तुमचं अनुष्ठान बघून, तुमचं तप बघून, तुमच्यासारखा संन्यासी बघून लोकांची भक्ती स्थिर होईल. लोकानुग्रहानिमित्त बघा, लोकांना अनुग्रह देण्याकरता हाच गुरु म्हणून, यथार्थ हाच गुरु म्हणून योग्य आहे. लोकांना ज्ञान करण्याकरता, लोकांना अनुग्रह करण्याकरता हा योग्य आहे. कारण याच्या दर्शनाने लोक पुण्यवान होतील. आणि त्याच करता या बालकाला आम्ही विनंती करू. कृष्ण सरस्वती सांगताय, ब्रह्मज्ञानी यती येतो, ज्ञान संपन्न आहे, तापसी आहे, सर्वज्ञ आहे. आणि तो सांगतोय की मी यांना विनंती करीन. आम्ही या कारणे बाळकासी विनवू, आम्ही विनयेसी, आम्ही अतिशय विनयपूर्वक त्याला विनंती करतो. काय? आश्रम घ्यावा संन्यासी. आम्ही त्याला अतिशय विनम्रपणे सांगू की अहो तुम्ही आता संन्यास आश्रम घ्या. 8 वर्षाच्या मुलाला सांगणार आहेत, ते सुद्धा सांगणारे साधे सुधे नाहीत, तर ब्रह्मज्ञानी कृष्ण सरस्वती आहेत. सर्वात मोठे यती आहेत, वयाने वृद्ध आहेत, ज्ञानी आहेत, तापसी आहेत. आणि ते आमच्या सद्गुरूंना संन्यास घ्या म्हणून सांगणार आहे. आणि पूजा करा. आणि हे आम्ही त्याला सांगू असं म्हणून त्या सगळ्या यतींबरोबर, अवधूतांबरोबर, तापशांबरोबर कृष्ण सरस्वती आमच्या सद्गुरूंपाशी आले आहेत. नृसिंह सरस्वतींपाशी आले आहेत. सगळे मुनी त्यांना विनंती करतायत. काय म्हणतायत? ऐक तापसी. सद्गुरूंना तापसी उपमा दिली आहे. ऐक तापसी सौममोळी. विनंती असे, आमची एक विनंती आहे, तुम्ही ऐका. अहो तापसी, अहो महामहिम, आमची एक विनंती आहे, ऐका. वय लहान आहे, पण तरी त्यांचं अनुष्ठान बघून त्यांना विनंती करायला कृष्ण सरस्वतींसह सर्व मुनी तिथे आले. अहो तापसी, विनंती असे परियेसी लोकानुग्रहा कारण. अहो आता लोकांना अनुग्रह देण्याची वेळ जवळ आली आहे. लोकांना धर्म मार्गाला लावण्याची वेळ जवळ आलेली आहे. लोकांचं कल्याण होण्याची वेळ जवळ आलेली आहे. आणि आता त्यामुळे तुम्ही संन्यास घेणे, ती वेळ जवळ आली आहे. म्हणून तुम्ही संन्यास घ्या आणि लोकांचा तर कराच. आम्हा समस्ता उद्धारावे, आमचा पण उद्धार करा. हो, लोकांना अनुग्रह द्या, लोकांचं कल्याण करा, परोपकार करा, धर्माची स्थापना करा, हे सगळं करा, पण आमचाही उद्धार करा. ती वेळ आता जवळ आलेली आहे. आणि आमच्याकडनं जी शक्य असेल ती पूजा मान्य करा. म्हणून आमच्या नृसिंह सरस्वतींची पूजा करायला हे सगळे मुनी काशी क्षेत्रामध्ये, की जे सद्गुरु काशीत येण्याआधीपासून काशीत होते, तप करत होते, अनुष्ठान करत होते, ते सगळे मुनी आता त्यांना सांगतायत की आमचा उद्धार करावा आणि आमची पूजा स्वीकार करावी. या कलियुगात संन्याशांची निंदा करतायत. या कलियुगी संन्यास म्हणून, अहो संन्यास म्हटलं की सगळे लोक संन्याशांची निंदा करतायत. स्थापना करणारा कोणीही दिसत नाहीये भूमीवर.
ही निंदा थांबवेल आणि संन्यास आश्रमाची स्थापना करेल असा कोणीही भूमीवर दिसत नाही. त्यामुळे तुम्ही संन्यास दीक्षा घ्या, लोकांना अनुग्रह करा आणि आमचा उद्धार करा. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जन समस्त, संन्यास मार्ग सिद्धांत वेद संगम विख्यात. अहो, संन्यास आश्रम हा वेद संमत आहे. पूर्वी ऐकलं होतं, शंकराचार्यांनी संन्यास स्थापना केली होती. शंकराचार्यांनी अवतार घेऊन संन्यास आश्रमाची स्थापना केली होती आणि तेव्हापासून हा संन्यास मार्ग चालत आलेला आहे. पण कली प्रबळ झाला या युगामध्ये. हे कलीचं युग आहे. हे सगळं संभाषण 13व्या शतकातलं आहे, काशी नगरीतलं आहे, कलियुगातलं आहे. हे सगळे यती संन्यासी कृष्ण सरस्वती सद्गुरूंना सांगतायत कली प्रबळ झालाय आणि पुन्हा या संन्यास आश्रमाचा नाश होऊ पाहतोय. पुन्हा या संन्यास आश्रमाची निंदा सुरू झाली आहे. ज्यावेळेस पहिले निंदा झाली त्यावेळेस शंकराचार्यांनी जन्म घेऊन संन्यास आश्रमाची स्थापना केली. पण आता पुन्हा तीच वेळ आली आहे. या आश्रमाचा उद्धार करायचा आहे, सकळ जनांवर उपकार करायचे आहेत. हे कृपासागरा, तुम्ही तेवढं काम करा, असं आमच्या सद्गुरूंना नरसिंह सरस्वतींना विनंती चालली. हे ऐकल्यानंतर नरसिंह सरस्वती शांत राहतात, विचार करतात की हे म्हणतायत ते बरोबर आहे आणि मी संन्यास घेणारच आहे, धर्माची स्थापना करणारच आहे. मी लोकांना अनुग्रह देण्याकरता जन्म घेतला आणि त्याच्याकरताच या बालवयात मी घराचा त्याग केलाय. लोकांच्या कल्याणाकरता, लोकांवर कृपादृष्टी ठेवण्याकरता, लोकांना अनुग्रह देण्याकरता मी याच लहान वयात गृहत्याग करून तपा करता, साधने करता घर सोडलंय. आणि मग मी संन्यास घेणार, पण कोणाकडून? अहो, हा प्रश्न फार मोठा आहे. कारण नरसिंह सरस्वती सामान्य नाहीत. हा त्रिगुणांचा अवतार आहे, हा त्रिमूर्तींचा अवतार आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आहे, दत्तात्रेयांचा अवतार आहे, ज्ञानवंत आहे. मग अशा व्यक्तीला, अशा ज्ञानवंताला संन्यास देण्याची योग्यता सुद्धा तेवढाच ज्ञानवंत पाहिजे. मग असा कोण आहे? ऐकून त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रय आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती. या वृद्ध कृष्ण सरस्वतींपासून सद्गुरु संन्यास दीक्षा घेत आहेत. हे ज्यावेळेस सिद्धांनी नामधारकाला सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं बघा, गुरुचरित्र आता इत्तंभूत सुरू झालाय. नरसिंह सरस्वती जन्माला आल्यानंतर आणि त्यातल्या त्यात त्यांनी गृहत्याग केल्यानंतर
गुरुचरित्रामधल्या सगळ्या गोष्टी अतिशय बारकाईने ऐका, बारकाईने त्याचं निरीक्षण करा. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. कारण पुन्हा सांगतो, गुरुचरित्र म्हणजे जीवनशैली आहे. हे ज्यावेळेस सिद्धांनी नामधारकाला सांगितलं की कृष्ण सरस्वतींकडून यांनी संन्यास घेतला, त्यावेळेस नामधारक म्हणतो, हे सिद्धा, हे कृपा निधी, माझ्या मनामध्ये संशय निर्माण होतो. श्री गुरु हे जगद्गुरु, मग त्यांचाही गुरु, त्यांचा गुरु त्रैमूर्तीचा अवतार, मग म्हणती श्री गुरु तेची जगद्गुरु. अहो सद्गुरु हेच जगद्गुरु आहेत. त्याते झाला अनेक गुरु, त्यांनाही गुरु झाला. अहो हे त्रैमूर्तीचे राजे आहेत, त्रैमूर्तीचा अवतार घेऊन आले आहेत. सिद्ध म्हणे शिष्याशी, सिद्धांनी तो प्रश्न ऐकला. म्हणे अरे याची स्थिती सांगेन तुला. काय? अरे सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्र हा ईश्वराचा अवतार असताना सुद्धा वशिष्ठ मुनी रामाचे गुरु झाले. अरे 8वा अवतार पूर्णांशी परमात्मा द्वापारात झाला, त्याचे पण सांदीपन गुरु झाले. तर कुठल्याही देवतेनी मनुष्य अवतार घेतल्यानंतर त्यांना मनुष्याप्रमाणे राहावं लागतं. अरे याचा हा मोठा आलेख आहे. रामाला गुरु वशिष्ठ होते, आता राम हा परमात्मा आहे, कृष्ण पूर्णांशी परमात्मा आहे. तरीही त्याला सांदीपन ऋषींचं शिष्यत्व पत्करावं लागलं. कारण तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात तर तुम्हाला मनुष्याप्रमाणे राहावं लागतं. यामुळेच सद्गुरूंनी कृष्ण सरस्वतींना गुरुपदी मानलं, गुरुपदी ठेवलं. कारण हा फार काळाचा यती होता म्हणून त्याला मान दिला. महाकृष्ण सरस्वती कोण, कोणापासून, याची गुरु परंपरा काय, हे सगळं नामधारकांनी विचारल्यानंतर सिद्ध त्याला काय सांगतो ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.